फॉर्म आयकॉन या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 2 तडाखेबाज इनिंग खेळून आपल्या संघामध्ये फायनलला पोहोचवणारा अगदी बोरशेती गावचा अर्जुन बांगर आपण पाहू शकता ॲज अ आयकॉन. विक्रांत क्रिकेट संघ नाणेफेक जिंकली, फिल्डिंग घेतली. आता मात्र एक रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामना जय मल्हार चषक 2026. यावेळेस अगदी उसळी भेटेला चेंडू, या ठिकाणी क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या दिशेला पुन्हा एकदा थोडंसं खराब, परंतु चांगला बॅकअप आकाश ढेबेचा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आणखीन एक धाव पहिल्या षटकामध्ये 2 संधी उपलब्ध झाल्यात, दोन्ही वेळा थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण. 2 धावा आणि दोन्ही अगदी जर आपण पाहू शकतो तर चेंडू हातात असलेले 2 धावा आहेत. आम्हाला मंगेशजी मोरे सांगत होते की या स्पर्धेमध्ये थोडंसं विक्रांत क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षण थोडीशी कमकुवत झालेलं आहे. एक चॅम्पियन संघ आहे या मैदानाचा, दादा संघ असं भावे जोरे सांगतात आम्हाला, आणि तशाच प्रकारे अगदी अंतिम सामन्यामध्ये दाखल. यावेळेस समोरच्या दिशेला आलमच्या बॅट बंद येतोय, काउ कॉर्नरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढा सुंदर बॅकअप भावे जोरे याचा. 2 धावा, 2 धावेच्या सहाय्याने मात्र 4 धावा धावसंख्येवर झालेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकता. अरफात मुजावर त्या ठिकाणी होता. 2 धावा त्याने आपल्या संघासाठी अडवल्या आहेत. 4 धावा पहिलं षटक चालू असताना. आता मात्र जर पाहिलं अगदी अर्जुन बांगर त्या ठिकाणी आहे. हा नक्कीच रिव्ह्यूचा ऑप्शन नाही आहे. अगदी जर पाहिलं व्यासपीठासमोर आमचे सर्व मान्यवर अगदी खमंग अशा पुरणपोळीचा आस्वाद घेताना. यावेळेस चांगला चेंडू सुहासने यावेळेस मात्र कमबॅक केलाय. तेवढं सुंदर यष्टीरक्षण आपण पाहू शकता आराफ याचं. एक रंगतदार लढाई नक्कीच आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे, कारण विक्रांत सारख्या दादा संघासमोर अगदी या वर्षीचा नवीन चॅम्पियन बनण्यासाठी मुकद्दर वॉरियर संघ मैदानात जातोय. सुहासचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय. यावेळेस सुंदररित्या कट केलाय आणि संधी होती त्या ठिकाणी. विजय पार्टे चेंडूवरती अगदी चालून आले होते, परंतु एक चोरटी धाव या ठिकाणी भेटते आणि 5 धावा या ठिकाणी धावफलकावर लागतायत. पहिलं षटक चालू आहे. सुहास पवार चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, त्याच्यावरती मात्र वार करण्यामध्ये थोडेसे अयशस्वी झाले आतापर्यंत मुकद्दर वॉरियर संघाचे खेळाडू. आता मात्र आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढाई मैदानामध्ये चालू आहे. सुहास पवार त्यासमोर ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक हिरा तो अर्जुन बांगरला आपण पाहू शकता. यावेळेस सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू होता आणि किती धावा, एकच धाव, अगदी यष्ट्यांच्या बाजूने गेलेला तो चेंडू होता आणि एकच धाव, एक धावच्या सहाय्याने 6 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक 1 घोषित होते पहिल्या षटका अखेर. सुहास पवार ॲज अ आयकॉन, चांगली कामगिरी सुहास कडनं आपण पाहू शकताय. अनेक वेळा अंतिम सामने सर्वात जास्त अंतिम सामने खेळण्याचा अनुभव मला वाटतं ॲज अ आयकॉन सुहास पवारला असू शकतो आणि त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्याला इथे सुहास घेताना दिसतोय. नक्की सागर बरोबर आहे, कारण सुहासची ओव्हर फार इम्पॉर्टंट होती. त्याचबरोबर अर्जुन बांगरचं टिकणं हे फार महत्त्वाचं आहे. परंतु मी विनंती करतो की आम्हाला या स्पर्धेमध्ये नव्हे तर सगळ्या स्पर्धेमध्ये त्यांचा हातभार आम्हाला लागतो. असे मुलांना घडवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलेलं आहे, असे योगेश जाधव सरांचा आपण सन्मान करतोय. मी अंकुश दादाला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला चेंडूच्या पूर्तता केली, नेव्हिया बॉल ज्यांनी आमच्यापर्यंत पोचवला, अशा माथेरान गिरिस्थान नगर परिषदच्या विद्यमान नगरसेविका अनिताताई रांजाने यांचं सहर्ष स्वागत आपण करूया जे मल्हार चषक 2026 मध्ये. इथे गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटक घेऊन आलाय गोलंदाज आराफ शेख. यावेळेस सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेला कटावलाय. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक रनआउटची संधी मात्र होती, परंतु लवकरच स्वगृही सुरक्षितता परत जातोय तो मात्र अर्जुन बांगर. आराफने अगदी सुंदर चेंडू टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. पहिलं षटक चालू आहे आणि अवघ्या 6 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत धावफलकावर. हा दुसरं षटक नक्कीच वैयक्तिक पहिलं षटक आराफ याचं.
यावेळेस चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला कटवलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि हा येतोय महाअंतिम सामन्यामधला अर्जुन बांगरच्या बॅटमधना ओव्हर द स्क्वेअर लेग, हा दणदणीत चौकार. हा नक्कीच मी विनंती करतो ज्यांनी एका शब्दावर आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य केलं असे प्रवीणजी शिंगाडे यांचा आपण सन्मान करून घेतोय. सुरेश आकडे यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते प्रवीण दादा यांचं स्वागत करायचं, कारण एका शब्दावर अगदी आपण बघितलं. परंतु यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागले परंतु बॅकअप चांगलं होतं, कुठलीही धाव मिळत नाही. अर्जुन बांगरला आतापर्यंत सागर थांबवण्याचं काम या दोन्ही आयकॉनने केले, सुहासनी केले, आरफनी केले, परंतु मोठी धावसंख्या उभारणं हे फार गरजेचं असेल मुकद्दर वॉरियर संघाला. नक्कीच पण आपण जर पाहिलं तर याच्या दिवसातल्या दोन्ही सामन्यामध्ये अर्जुन थोडासा सांभाळून खेळलाय, त्यानंतर मात्र तो सुसाट निघालाय. यावेळेस समोरच्या दिशेला हवेत आहे झेल खाली ऋषिकेश झोरे आणि सुंदर झेल टपला होता, परंतु संधी सोडलेली आहे आणि त्यानंतर खूप खराब असा थ्रो देखील ऋषी याच्याकडनं झालाय. थोडा पॅनिक सिच्युएशन क्रिएट होतोय, थोडा पंबल होतोय आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होता त्या ठिकाणी आता मात्र पाहतोय की टोटल 3 धावा. खूप पॅनिक सिच्युएशन नक्कीच ऋषिकेश झोरे यासाठी क्रिएट झाली होती. झेल सोडल्यानंतर अगदी कव्हरच्या दिशेला पळत आला होता आणि खूप मोठी संधी होती त्याच्यापर्यंत. अर्जुन बांगर जो प्रचंड फॉर्म मध्ये आहे, काल रात्रीपासून जर आपण पाहिलं तर प्रचंड फॉर्म मध्ये आहे तो अर्जुन, त्याचा झेल मात्र सुटलाय. 13 धावा दाखल लागल्यात. षटक क्रमांक 2 चालू असताना प्रचंड नाराज दिसतोय या ठिकाणी आराफ, या ठिकाणी या क्षेत्ररक्षणावरती, कारण चांगला चेंडू होता, सर्वोत्तपरी देण्याचा प्रयत्न आयकॉन यावेळेस करतायत आणि अशा वेळेस ज्या छोट्या छोट्या चुका होतात ना, आम्हाला विनोद सर सांगतात, त्या मात्र खूप मागात पडणं. पुन्हा एकदा आराफ टू आलम. यावेळेस धावेत आहे झेल खाली सुहास, म्हणजे नक्कीच परतावं लागतंय आणि पहिला धक्का बसतोय आलम याच्या रूपाने आणि 13 धावा आणि 1 गडी बाद अशी या ठिकाणी परिस्थिती आहे अंतिम सामन्यामध्ये मुकद्दर वॉरियर क्रिकेट संघाची. आणि अजून देखील जर आपण पाहिलं तर आपल्या चेहऱ्यावरची नाराजगी काही यार आपला पाहू शकत नाहीये, कारण त्याला माहिती आहे खूप मोठी विकेट होती, एक मोठी संधी होती आणि या संधीचं मात्र सोन्यामध्ये परिवर्तन करण्यामध्ये थोडासा अयशस्वी ठरला या ठिकाणी हा संघ. रंगतदार लढाई आज आपण मैदानात पाहू शकताय. जय मल्हार क्रिकेट संघ आयोजक जय मल्हार चषक 2026 सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी असलेली ही स्पर्धा. अगदी जर आपण पाहिलं स्वर्गीय ज्योतिबा शिंदे स्टँड असेल, त्याच्या बाजूला देखील पवेलियन असेल, अगदी सर्वच ठिकाणी मैदानाच्या चहूबाजूनी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले मैदान. आज आपण जर पाहिलं सेमीफायनल मध्ये गोलंदाजी ज्यांनी केली होती, अगदी म्हणजे 12 चेंडू 20 धावा हव्या असताना स्वतः आयोजक जय मल्हार संघ आणि त्यांच्या संघासमोर अगदी 2 धावांचं षटक ज्याने टाकलं तोच आर्यन वीरेंद्र कदम आता मात्र बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोटेड होतोय, वनडाऊन येतोय बॅटिंगला. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं 2 सुंदर असे रिव्हर्स स्वीप त्याच्या बॅटमधनं आर्यन आहे त्या ठिकाणी, आर्यन कदम फलंदाजीला येतोय. 2 चांगले रिव्हर्स स्वीप देखील त्याच्या बॅटमधनं आले होते. आम्हाला आमचे समर्थन मित्र मंगेशजी मोरे सर सांगतात की 2 अप्रतिम फटके आणि मग फक्त 2 धावांचं षटक. कदाचित त्याच्या त्या परफॉर्मन्समुळे त्याचा संघ त्या ठिकाणी सेमीफायनल मधनं फायनल मध्ये दाखल झालाय. आता मात्र खूप सारा अनुभव त्याच्या समोर एक यंग खेळाडू असा. यावेळेस चांगला चेंडू होता, अगदी यष्ट्या त्याने सोडल्या होत्या, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. 2 षटकांचा खेळ होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 13 धावा. यस थँक्यू. मी विनंती करील प्रमोदजी कराळे साहेबांना की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे आणि भाविक कराळे यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रवी कोकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. भाविक कराळे यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये येऊन खऱ्या अर्थाने आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने असंच आमच्या पाठीशी उभे राहून विशेष आपण सहकार्य करावं. ऑन साईडला खेचलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू क्षेत्ररक्षकाला चिरून सीमा रेषेच्या पलीकडे जातोय, हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार.
याने मात्र आता जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावर लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सुहासवरती थोडासा सावध पवित्रा घेतला होता, परंतु आता अर्जुनला माहिती आहे की आता मात्र हल्ला चढवायला लागेल, कारण धावा येणं देखील गरजेचं आहे. नक्कीच नुकतंच आगमन झालेलं आहे माथेरान गिरीस्थान नगर परिषदचे नगरसेविका प्रियंका कदम मॅडम यांचं आणि त्यांचे सोबत आलेले सगळे त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. विनोद कदम साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत. परंतु यावेळी चांगला बॉल होता. सुहास हात खोलू देत नाही सागर, कारण सुहासची ही ताकद आहे या मैदानावरची, त्याची ओळख आहे. या मातीच्या खेळपट्टीवर तो खेळलेला आहे आणि त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अर्जुनच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. नक्कीच अर्जुन बांगर ज्या फॉर्म मध्ये आहे, आपण सकाळीच म्हणलं होतो कालच्या दिवसात धडाकेबाज चषकामध्ये अगदी सर्व सामन्यांमध्ये त्याची चांगली गोलंदाजी फलंदाजी आली होती, त्याचंच परिवर्तन आज या मैदानामध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र खराब होतंय आणि हा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेगला. जय मल्हार चषक 2026 मधला आणखीन एक पायच्या स्वरूपातला चौकार. चौकाच्या साहाय्याने मात्र आता मात्र सुहास पवार वरती कुठेतरी मंगेशजी आम्हाला सांगतायत की वार होत आहेत, कारण एक षटकार 2 चौकार यावेळेस सुहासच्या या षटकामध्ये आल्या आणि धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. महाअंतिम मुकाबला आणि महाअंतिम मुकाबलेमध्ये सुहास वरती अटॅक होतोय. माथेरान मधला सर्वात नावाजलेला आयकॉन त्याच्यावरती अटॅक. यावेळेस खूपच बाहेरच्या दिशेला टाकलाय चेंडू. पंच फिरतायत, पंच आम्हाला सांगतायत वाईड होतोय. थोडासा प्रेशर मध्ये आता मात्र सुहासला पाहू शकता, कारण अगदी काउंटर स्ट्राईक केल्यानंतर हा वाईड आलेला आहे. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 महाअंतिम मुकाबला जय मल्हार चषक 2026 आणि सुहास पवार वरती जर पाहिलं प्रेशर आहे, परंतु सुहास खूप सारा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे तो नक्कीच कमबॅक करेल. एक रंगतदार लढाई या मैदानामध्ये आपण पाहताय. विक्रांत विरुद्ध मुकद्दर वॉरियर्स. यावेळेस सुंदर चेंडू, तेवढा सुंदररित्या सन्मान दिलाय. मिडोनच्या दिशेला अनिकेत आखाडे येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. या दरम्यान एक धाव पूर्ण. एक धावच्या साहाय्याने 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी येते आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर खूप काही घडलंय, कारण स्ट्राईक आता आर्यनकडे गेलेली असली तरी अर्जुननी त्याचं काम या षटकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर मात्र जर पुढचे 2 षटक असतील ते स्थानिक गोलंदाजांचे असतील, परंतु जीत रुजारियो असेल. जीत देखील प्रचंड फॉर्म मध्ये, मागच्या सामन्यात देखील अगदी त्यांनी पाहिलं तर आयकॉन जो होता त्याला अगदी उभा ठेवला होता त्या ठिकाणी. तो जीत आपल्याला या पुढचे षटक टाकतानाच भेटणार आहे. यावेळेस सुंदर चेंडू अगदी समोर पडलाय आणि टेरी यष्टीरक्षक दादा चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच एक प्राइज आपल्याला आले प्रमोदजी कराळ यांच्याकडनं. पहिले 2 षटकार जर कुठल्या फलंदाजाने मारले किंवा कुठल्या गोलंदाजाने जर 2 विकेट घेतल्या तर त्याला मात्र या ठिकाणी 500 रुपये. प्रमोदजी कराळे आज आपण जर पाहिलं जय मल्हार चषक 2026 अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रमोदजी कराळे यांचं खूप खूप धन्यवाद. त्या ठिकाणी आयोजकांना त्यांचं खूप सारं सहकार्य या स्पर्धेमध्ये लागलं आणि त्यांची उपस्थिती देखील आज आपल्याला या ठिकाणी जाणव आलं. आणि तसंच आणखीन एक प्राइज आज मात्र बक्षिसांची या ठिकाणी नक्कीच खैरात होणार आहे, कारण प्रितेशजी मोरे यांच्याकडनं 3 षटकार जर मारले, सलग 3 षटकार कुठल्या फलंदाजाने मारले तर प्रितेशजी मोरे यांच्याकडनं मात्र 5000 रुपयाचं रोख पारितोषिक असणारे. जय मल्हार चषक 2026 महाअंतिम मुकाबला आणि महाअंतिम मुकाबल्यामध्ये जर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटका अखेर धावसंख्या आली ती 29 धावा, म्हणजे 10ची सरासरी राखण्यात. नक्कीच मी विनंती करेल आमच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने साथ देऊन जे मल्हार चषकामध्ये आपण आमचं विशेष सहकार्य करून आणि आमच्यावर प्रेम दाखवून प्रितेश दादा आपण इथं उपस्थित झालात, त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं आम्ही ऋणी असू. मी दत्तदादाला विनंती करतो प्रितेश दादाचा आपण सन्मान करावा. आणि नुकतंच आगमन झालेलं आहे विद्यमान नगरसेविका सुरेखाताई यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. जे मल्हार चषक 2026 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूया. परंतु प्रितेश दादा यांचा सन्मान इथे केला जातोय, कारण सन्मान फार मोलाचा आहे. कारण बोरगावमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बोरगाव हा क्रिकेटसाठी नाहीये तर कबड्डीसाठी जास्त फेमस आहे
आणि कबड्डी बोरगावमध्ये जास्त खेळली जाते. त्याचबरोबर हरिभक्त प्रारायण जी विठ्ठलाला साकडं घालणारे वारकरी संप्रदाय आहे, ते वारकरी संप्रदाय बोरगाव गावामध्ये जास्त आहे. आणि त्या बोरगावमधून जे वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या साकडं घालण्यासाठी जातं आणि त्याच गावातून आमचे प्रितेश दादा यांचे माजी सरपंच म्हणून राहिलेले आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. नक्कीच धन्यवाद मयुरेश. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आणि अगदी जीत देखील जर पाहिलं, जिथून सुरुवात केली होती तिथेच कधीतरी आहे असं वाटतंय. मागच्या सामन्यात देखील अगदी 4 वाईट आणि त्याच्याकडनं पाहिले. त्यांचे सहकारी अभिजित यांचाही आपण सन्मान करतोय. मी अभिजित दादांना विनंती करतोय आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ओटी कॉमेंट्री बॉक्स. आणि यावेळेस काय घडलं या ठिकाणी आपण पाहू शकता. स्लोवर पण टाकला होता, बॅटीची कडा आणि यष्ट्यांच्या मागे सुहास पवारने चुकी केली. अगदी सोपी 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 संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली होती आणि अर्जुन बांगर मात्र या ठिकाणी सुस्थितीत आहे. कारण प्रचंड नाराजी आणि प्रचंड आश्चर्य या ठिकाणी विक्रांत क्रिकेट संघाच्या चेहऱ्यावर दिसतंय. कारण झेल सोडलाय कोणी सुहास पवारने आणि 2 जीवदान आजच्या या सामन्यामध्ये अर्जुन बांगरला भेटतायत. जर पाहिलं तर खूपच एकदा ऋषिकेश जोरे आणि आता मात्र सुहास पवार कडला. यावेळेस खूपच फुलटॉस टाकलेला चेंडू होता. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. थोडासा पॅनिक झालेला राजेश गोरे आहे. यांचाही सन्मान आपण करतोय. राजेश गोरे या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये मंगेशजी होतंय काय. कारण जर आपण पाहिलं तर जेल सुटल्यानंतर भीमरचा नो जीतच्या बॅटमधनं आलेला आहे. आता मात्र फ्री हिट असणार आहे मयुरेश. कारण जेल सोडला सुहासनी, त्यानंतर मात्र हा खूप मोठा भीमर आणि 31 धावा धावफलकावर लागलेला आहे. जीत रुजारियो सांगतोय की नक्कीच कमबॅक करण्यासाठी मी या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलामध्ये फेमस आहे, परंतु समोर देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये असलेला आयकॉन आहे. फ्री हिट वरती काय होतंय हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे. यावेळेस खूपच शॉर्ट बॉल टाकलेला होता आणि अर्जुन बांगर घेतोय समाचार. जीतला करायला लावतोय विचार, कारण हा येतोय षटकार. षटकारच्या साह्याने 37 धावा धावफलकावर लागले. मॅच बॉल देखील आलेला आहे. आणि जर पुन्हा एकदा षटकार मारला तर 2000 रुपये प्रितेश दादा मोरे तसेच प्रमोद दादा कराळे यांच्याकडनं देखील 500 रुपये. 2 षटकार किंवा 2 विकेट लावते. 1 षटकार आलाय, दुसरा षटकार जर मारला जीतला तर 500 रुपये प्रमोद दादा कराळे, 2000 रुपये प्रितेश दादा मोरे. जर तिसरा देखील मारला तर मात्र 5000 रुपये या ठिकाणी प्रितेश दादा यांच्याकडनं मिळेल. हा नक्कीच सागर, खूप वर्ष पैशांची खैरत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळलेला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू बीट करतोय फिल्डरला. अर्जुन बांगरच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत हात चौकार. नक्की चौकारच्या साह्याने मात्र 41 धावा धावफलकावर लागले आहेत आणि प्रचंड सारा या ठिकाणी प्रेशर दिसतोय जीतच्या गोलंदाजीवरती. कारण अर्जुन त्या ठिकाणी उभा आहे. पुढच्या शेवटच्या षटकामध्ये देखील मोठे फटके येतील. आता मात्र 1 षटकार 1 चौकार 41 धावा. थोडस मी सांगतोय की विक्रांत क्रिकेट संघ पुन्हा एकदा जर आपण पाहिले तर सर्व कर्णधार असेल, स्वतः सुहास असेल, जीतकडे आले. जीतला काहीतरी कान मंत्र देत आहेत, परंतु अर्जुन सांगत असेल की आता माझ्या मंत्रमुग्ध बॅटिंग समोर कुठलाही मंत्र चालणार नाही. अर्जुनने जर या चेंडूवर षटकार मारला तर वंदनाताई आखाडे यांच्याकडनं देखील 500 रुपये. या चेंडूवर जर षटकार मारला तर सलग 2 षटकार किंवा 2 विकेट प्रमोददादा कराळे यांच्याकडनं 500 रुपये. सलग 3 षटकाराला प्रितेश दादा मोरे यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपये. अगदी जर बक्षिसांची खैरात रोख रक्कम 61,000. माथेरानच्या अंगामधील यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक बक्षीस असणारी स्पर्धा. यावेळेस सुंदर चेंडू होता, पंचांकडे दान मागतोय आणि जीत रुजारियो काय करतोय. मोठी शिकार, मोठी विकेट. या ठिकाणी अर्जुन बांगरला मात्र परतावं लागते. खूप मोठा हादरा या ठिकाणी बसतोय आणि आता मात्र विक्रांत क्रिकेट संघाच्या चेहऱ्यावरती असे जुळतोय. कारण जो इन फॉर्म होता यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये असलेला अर्जुन बांगरला मात्र परतावं लागतंय. खूप मोठा विकेट, खूप मोठा हादरा या ठिकाणी बसलेला आहे. प्रचंड नाराजगी आपण पाहू शकता. स्वतः फलंदाज, कारण फुलटॉस होता, खूप संधी होती, अगदी मैदानात कुठेही मारू शकत होता, परंतु थेट जाऊन अगदी त्याच्या पायांचा वेध भेटला आणि यष्ट्यांच्या समोर जर पकडला गेला.
LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. जुविली गावातला सुपरस्टार म्हटलं तरी चालेल, विवेक गायकवाड हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि नक्कीच आपण सागर म्हटलं जातं की जुविली गाव जो आहे त्या जुविली गावामध्ये डे नाईट स्पर्धा अप्रतिम होते, डेची स्पर्धा अप्रतिम होते. त्याचबरोबर जुविली गावामध्ये विवेक सारखे भरपूर सितारे आपल्याला पाहायला मिळतात. अशा सिताऱ्यामधून एक विवेक गायकवाड आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर आपण सन्मान करतोय, मोठा सन्मान आपल्याला दिसून येतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 61,000 रुपयाचा पारितोषिक दिलंय, ज्यांच्याकडे आपण गेल्यानंतर शब्द मागे कधीच पडत नाही आणि सगळ्या जनतेसाठी खऱ्या अर्थाने मदतीसाठी उपलब्ध राहणारे 24 आवर्स लोकांसाठी धावणारे आपले सर्वांचे लाडके नगराध्यक्ष चंद्रकांतजी चौधरी साहेबांचा आपण सन्मानपत्र देऊन या स्पर्धेमध्ये मोठा सन्मान करून घेतोय. जय मल्हार क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा हा सन्मान हा केला जातोय. नक्कीच जीत रुजारी. आता मात्र विवेक गायकवाड कशा प्रकारचा सामना करतोय. सुंदर चेंडू, यॉर्कर लेन चेंडू होता तेवढा सुंदररित्या समोरच्या दिशेला अगदी ढकललाय. सुवास त्या ठिकाणी आहे. एकच धाव, एक धावीच्या साहाय्याने जर 42 धावा धावफलकावर लागल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, एक षटकार एक चौकार जरी जीतने खाल्ला तरी त्यानंतर मात्र एक मोठा विकेट त्यांनी घेतला. अगदी जर पाहिलं तर या ठिकाणी अर्जुन बांगर सारख्या इनफॉर्म फलंदाजाला मात्र परत जावं लागते, परंतु दुसरा आयकॉन त्या ठिकाणी आहे. आर्यनला आपण फलंदाजी करताना पाहू शकता. अगदी जर आपण समालोचन कक्षाच्या समोर पाहिलं तर त्याच्या आजी माथेरान अश्वपाल संघटनेच्या अध्यक्ष आशाताई कदम कशा प्रकारे आपला नातू या मैदानात खेळतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजी त्याची आजच्या दिवसात अप्रतिम झाली होती. यावेळेस खूपच लांब टाकलेला चेंडू होता, पंचांकडे दाद मागतोय, परंतु सिंगल नक्कीच नाही घेणारे, कारण विवेक गायकवाडाचा आयकॉन या मैदानात आलाय. आणि विवेक सांगेल की शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक मला माझ्यापर्यंत ठेवायला लागेल. 41 धावा झाल्या आहेत शेवटच्या षटकामध्ये, जास्तीत जास्त 42 धावा माफ करा झाल्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. जास्तीत जास्त धावा काढून 60-65 धावांपर्यंत जर पोहोचण्यात यशस्वी झाले तर मात्र मंगेशजी आम्हाला सांगतायत की एक रंगतदार लढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. महान टीम सामना जय मल्हार क्रिकेट संघ आयोजक जय मल्हार चषक 2026 अंतिम सामन्यामध्ये पहिल्या सत्रातलं शेवटचं षटक घेऊन आलाय. अरफात मुजावर स्ट्राईकवर आहे. बदलापूर जोवेलीचा खेळाडू या मैदानात ॲज अ आयकॉन आलेला विवेक गायकवाड. यावेळेस समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर शॉट आणि हा येतोय 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 विवेक गायकवाडच्या बॅट मधना षटकार. षटकारच्या साहाय्याने मात्र 48 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आणि जर आता आणखीन एक षटकार आला या चेंडूवर तर मात्र प्रमोददादा कराळे यांच्याकडनं जे 500 रुपयाचं प्राइस ठेवलं आहे ते मात्र फलंदाज विवेक गायकवाडला जाहीर होणार आहे. नक्कीच एक रंगतदार लढाई. अरफातच्या वरती आक्रमण करावं लागणार आहे, कारण जास्त दर धावा आल्या तर मात्र या ठिकाणी आपल्याला प्रचंड मजा येणार आहे. एक चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण तेवढं ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी विक्रांत क्रिकेट संघाकडे होत आहे. यावेळी शॉर्ट बॉल होता, फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होते डीप फाईन लेग मध्ये. जय मल्हार चषक 2026 विवेक गायकवाडच्या बॅट मधनं आलाय चौकार. चौकारच्या साहाय्याने 52 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम सामन्यामध्ये विक्रांत क्रिकेट संघाची चमक आपल्याला काहीशी दिसत नाहीये. थोडेसे शोल्डर डाऊन आपण म्हणू शकताय त्यांचे क्षेत्ररक्षण करताना, त्याचाच फायदा कुठेतरी मुकद्दर वॉरियर क्रिकेट संघाला होते, कारण एक चौकार एक षटकार अरफातच्या 2 चेंडूंमध्ये आलेला आहे. आता मात्र जर पाहिलं क्लोज किपिंग करायसाठी सुहास पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे जातोय. पुन्हा एकदा जर पाहिलं आपण डीप मिडॉनला
डीप मिडॉनला पुन्हा एकदा आराफ येतोय. क्षेत्ररक्षणात सारखा सारखा प्रचंड वेळा बदल केला जातोय. त्यांना माहिती आहे की आता मात्र पकडायला लागेल, थोडेसे कोंडीत पकडायला लागतील, कारण हे जर पुढचे 4 चेंडू उभा राहिला ना विवेक, तर मात्र कदाचित 70 पर्यंत पण पोहोचू शकताय किंवा 65-70 पर्यंत पोहोचू शकतो हा संघ. आज जर 60-65च्या वरती गेला, 65च्या वरती, तर मात्र एक रंगतदार लढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आपण पाहू शकता या ठिकाणी आता मात्र अरफातला कमबॅक करावा लागेल, कारण 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्याला आले. पुन्हा एकदा अरफात टू विवेक गायकवाड. यावेळेस शॉर्ट बॉल होता पॉइंटच्या दिशेला, कव्हरच्या दिशेला. आणखीन एक चौकार चौकार चौकार. विवेक गायकवाड आता मात्र अरफात वरती करतोय अटॅक. AK-47 त्याची टाकतोय. 56 धावा दाखल करावं लागल्यात आणि 3 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र 14 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत अरफातला आतापर्यंत. यावेळेस मात्र या ठिकाणी पंच त्या ठिकाणी आहे. एक डॉट बॉल मात्र आलेला आहे. यावेळेस मात्र थोडंसं रिलीफ सिच्युएशन असेल अरफातला. 56 धावा फलकावर झालेल्या आहेत. चौथा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव आलाय. 3 चेंडूंमध्ये 1 षटकार 2 चौकार, त्याने 14 धावा त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये दिल्या होत्या. चौथा चेंडू मात्र निर्धाव आहे. शेवटचे 2 चेंडू 56 धावा. जय मल्हार चषक आयोजित जय मल्हार चषक 2026 अंतिम सामना, पहिलं सत्र अंतिम सामन्याचं आणि 56 धावा दाफलकर शेवटचं षटक टाकतोय अरफात मुजावर. यावेळेस पंचांकडे दान मागतोय. पंच त्या ठिकाणी सांगतायत की तो खूपच बाहेरच्या दिशेला गेला होता, पाणी नक्कीच घेऊन जायचंय त्याला त्या ठिकाणी. ठीक आहे, एकदम खेळाडू सांगतोय की मी ओके आहे. शेवटचा चेंडू असणारे मंगेशजी मोरे आम्हाला बोलले होते की 60 ते 61 धावांपर्यंत जाऊ शकतात आणि आता जर मंगेशजी खूप सारा त्यांच्याकडे अनुभव आहे या ठिकाणी या मैदानात समालोचनाच्या माध्यमातून त्यांनी जी धावा प्रेडिक्ट केली होती त्यासाठी मात्र आता एखादा मोठा फटका येणं गरजेचे. 56 धावा आल्या, चौकार आला तर 60, षटकार आला तर 62. यावेळेस खूपच खाली राहिलेला चेंडू आणि यावेळेस काय होतंय पहा, परतावं लागतंय, विकेट जाते. 56 धावा दाखल करू लागल्यात. 57 धावांचं आव्हान असणार आहे. या 57 धावा कशा होतील आणि जय मल्हार चषक आयोजित जय मल्हार चषकाचा विजेता कोण होईल हे आपल्याला येणारे 30 चेंडू सांगतील. पण या 30 चेंडूंसाठी समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला या समोर जॉईन होतील मंगेशजी मोरे सर. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये दामो डेबे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचे आपण जय मल्हार चषक 2026 मध्ये सरचे स्वागत करूया. योगेशजी कोकरे यांचेही शुभ आगमन होते, त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. आणि मी नक्कीच विनंती करेल की या स्पर्धेमध्ये आमचे काली सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी भेट दिली, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय काय पाहिजे आणि मी नक्कीच तुमच्या शब्दाला जागा होऊन तुम्हाला जे पाहिजे ते मी देईल असं शब्द देणारे, त्याचबरोबर प्रत्येक गरिबाच्या मागे उभे राहणारे आमचे प्रदीपजी घावरे साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. मी विनंती करतो मनोजजी आपल्या शुभासे प्रदीपजी घावरे यांचा आपण सन्मान करणार आहोत. छत्रपती सह्याद्रीचा आणि त्या
सुद्धा माझ्याकडनं जेवढं काही होईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करील. अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका आदरणीय सुरेखाताई साळुंखे यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पूजा शिंगाडे यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सुरेखाताई यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं डॅशिंग आणि खऱ्या अर्थाने आपल्या शैलीचा आक्रमकता बऱ्याच वेळा त्यांनी दाखवलेला आहे, परंतु शांत स्वभाव आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मदत त्यांच्याकडनं होत असते. अशा सर्वांच्या लाडक्या नगरसेविका अनिताताई रांजणे यांचाही आपण सन्मान करून घेतोय. मी अनिताताई यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेमध्ये त्यांनी चेंडूची पूर्तता केली. मंगलाताई यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करतोय. यावेळेस चांगला बॉल होता, परंतु वाईट बॉल सुद्धा येतोय. अरब आणि भविष अशी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. यावेळेस बॉल मिस टायमिंग फटका. रिझवान चेंडूच्या खाली आहे. रिझवाननी जेवढा वेळ घेतला तेवढ्या वेळामध्ये रिझवान चहा पिऊन सुद्धा घरातून आला असता, एवढा वेळ त्याच्याकडे होता. आणि का मला बेस्ट फिल्डर असं म्हटलं जातं या माथेरान क्रिकेटमध्ये, तो रिझवाननी पकडली आयकॉनची ही मोठी कॅच आणि पहिला धक्का बसतोय विक्रांत क्रिकेट संघाला. विनंती करील सर्वांच्या लाडक्या अशा प्रभाग क्रमांक 1 मधून बहुमताने निवडून आलेल्या अतिशय यांचं स्वप्न होतं की आमच्या घरातला एक तरी सदस्य नगर परिषद मध्ये गेला पाहिजे, आणि ते सदस्य त्यांचं नाव आहे अनुसया ढेबे यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करील मनीषा ताईला की आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. पहिली मोठी विकेट आपण पाहिलं तर विक्रांत संघाची गेलेली आहे. पहिला मोठा धक्का बसलेला आहे आणि तो धक्क्यातून सावरणार का विक्रांत क्रिकेट संघ, आणि सावरताना आम्ही त्यांना नक्कीच बघितलेलं आहे. त्यामुळे कसं सावरतो याकडे सुद्धा लक्ष देऊया. परंतु विजय पार्टे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बरेचसे पावसाळे या मैदानामध्ये त्यांनी पाहिलेले आहेत. सोपेर फटकेबाजी, त्याचबरोबर माथेरानचा एकमेव असा खेळाडू की ज्याला एक वेळेस मोटरसायकल बाईक ही मिळालेली होती, आणि त्यामुळे नेरळ परिसर असेल, कर्जत परिसर असेल, संपूर्ण रायगडमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी दबदबा निर्माण केला. तो विजय पार्टे मैदानामध्ये जातोय आणि समोर आव्हान असेल अर्जुन बांगर सर. त्याचबरोबर आपण विनंती करूया सर्वांच्या लाडक्या अशा, आणि वक्तृत्व त्यांचं खूप चांगलं आहे आणि वक्तृत्वाने खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या पेरीत असलेल्या रिजवाना ताई यांना विनंती करतो की त्यांच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वनिता शिंगाडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. परंतु मैदानामध्ये एक चांगला फटका विजयच्या बाडीतून मात्र बघायला भेटतोय. 4 धावेचा फटका मात्र इथे बघायला भेटला. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते. पहिलं षटक चालू असताना 5 वरती पहिला चेंडू वाईड बघायला भेटला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र अरब शेखला मात्र बॅक टू पॅव्हलियन पाठवला. यावेळेस इथे मात्र काय केलं जातं मैदानामध्ये, खटक्यावर बोट, जागेवरती पलटी केली जाते. दांडीगोल दांडीगोल दांडीगोल. नक्कीच पुढच्या पुरस्काराकडे वळूया. मी विनंती करील की ज्यांचा साधा सरळ स्वभाव, परंतु काम त्यांच्याकडनं फार मोठं होतं, आणि त्याचबरोबर
कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कमी पडणार नाही हे सातत्याने दाखवणारे कमलाताई गायकवाड यांचाही आपण सन्मान करतोय आणि मी विनंती करील मंगला गोरे यांना की आपले शुभ असते मंगला कमलताई गोरे यांच्या गायकवाड शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचा कमलताई गायकवाड यांचा मी सन्मान करतोय. कमलताई यांचा सन्मान इथं केला जातोय. मी विनंती करील विद्यमान नगरसेविका अर्चनाताई बिल्लारे यांना सरळ स्वभाव असलेला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या परिचयामध्ये समाजासाठी झटणारे ह्या व्यक्तिमत्व अर्चनाताई यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मान स्वीकार करायचा आहे. कल्पना गोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. अर्जुनचा हा पुढचा बॉल आकाश येतोय ऑन स्ट्राईक वर आहे. शॉर्ट लेनचा बॉल हवे चेंडू आहे कॅचची संधी आणि सोपी कॅच पकडतोय सोहेल. अजून एक धक्का बसतोय विक्रांत क्रिकेट संघाला आकाशच्या स्वरूपामध्ये. धक्क्यावर धक्का आहे आणि तेथून सावरणं फार गरजेचं असेल टीम विक्रांतला. मी नक्कीच विनंती करेल अजून एक पुरस्कार राहिलेला आहे. मी विद्यमान नगरसेविका आदरणीय प्रियंकाजी कदम मॅडम यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अनिताताई यांना विनंती करतो की आपले शुभ असते त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. जे लागोपाठ इथे मात्र 2 विकेट घेतल्या गेल्या त्याच्यासाठी प्रमोद करारे यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज या गोलंदाजाला मात्र बघायला भेटतंय. मॅच एक चांगली मॅच मात्र इथे बघायला भेटते. मेगा फायनलचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार मात्र बघायला भेटेल. परंतु आता मात्र मैदानामध्ये काय घडतंय हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज आहे. गोलंदाजाने गोलंदाजाचं काम केलंय. इथं मात्र विक्रांत संघाला कुठेतरी अडचणीत मात्र आणायला जातोय गोलंदाजीच्या मार्गावरती. गोलंदाज अर्जुन बांगर अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये 3 विकेट मात्र घेतल्या गेलेत आणि धावा मात्र खर्च केल्यात फक्त 5. परंतु एक जमेची बाजू असेल विक्रांत संघाची की अजून देखील एक फलंदाज ऐकवान खेळाडू कल्याण इथून बिलॉंग करणारा सुहास पवार परंतु अजून मैदानामध्ये बाकी आहे. त्याच्यासाठी विक्रांत संघ अजून कुठेतरी त्याच्याकडे हा सामना विजय घेण्याची शक्यता आहे. सागर सर पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. वाईट घोषित केला. एक अवांतर धाव भेटते आणि अवांतर धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 6 वरती. इथे चांगलं षटक पडत होतं परंतु एक अव्वंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे वाढल्या जाते. स्ट्राईकला असेल जीत यावेळी सर आणि धावा मात्र कुठेतरी थांबवल्या गेल्यात. फक्त 6 धावांवरती स्कोरबोर्ड मात्र थांबला गेला. एकच चौकार आतापर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये सागर सर आपल्याला बघायला भेटलाय. काय गोलंदाजी मात्र इथे हा गोलंदाज करतोय. इथे सर्व फलंदाजांना थांबवून ठेवण्याचं काम करतोय विक्रांत संघाच्या. ह्या वेळेस निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. 2 चेंडू मात्र बॅक टू बॅक आपल्याला बघायला भेटले. एक सुंदर गोलंदाजी मात्र अर्जुन बांगरच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये बघतोय. मेगा फायनलचा सामना झगमगत्या ट्रॉफ्यांवरती आपलं नाव कोण करणार इकडे सर्व संघांचं लक्ष होतं आणि त्या फायनल मध्ये मात्र प्रवेश झाला या 2 संघाचा. एका साईडला असेल विक्रांत संघ तर मात्र दुसऱ्या साईडला असेल मुकद्दर वॉरियर संघ. मुकद्दर वॉरियर संघ यावर्षी पहिल्यांदाच मॅच खेळला आणि सर्व मेगा फायनल मध्ये मात्र प्रवेश केलाय. एक चांगला संघ मात्र हैदरच्या माध्यमातून बांधला गेलाय. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज विवेक गायकवाड बघा दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विवेक गायकवाड बदलापूर इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू खास आज याला आमंत्रित केला गेलाय. मुकद्दर वॉरियर संघाकडनं विवेक गायकवाड गोलंदाजीच्या मार्गावरती. समोर आव्हान असेल जो पॉवर प्लेचं षटक अप्रतिम खेळतो तो भावेश विक्रांत संघाचा कर्णधार. त्याचं आव्हान असेल
परंतु इथे ऐकवान विरुद्ध स्थानिक खेळाडू मात्र मैदानामध्ये मात्र बघायला भेटतोय. काल हे देखील लढत आपण पाहिली, तिथे मात्र ऐकवान खेळाडूपेक्षा स्थानिक खेळाडू सरस ठरला होता. आज ठरणार का भावेश? यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र रनआउटची संधी होती. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड वरती पुढे जाते ती 7 वरती. 3 गडी बाद. पहिलं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट देखील घेतल्या होत्या. गोलंदाज होता अर्जुन बांगर आणि खरं त्यांनी त्याचं काम केलं, कारण विक्रांत संघाचा जो प्रमुख फलंदाज होता त्याला अरब शेखला मात्र बॅक टू पॅव्हलियन पाठवला होता. कारण अरब शेखच्या बॅटीतून इथेच याच मैदानावरती 5 अर्धशतक आपल्याला बघायला भेटले होते. त्या अरब शेखला मात्र शांत पाठवला गेला. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत इथे एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एक धावेने धाव संख्या मात्र पोहोचल्या जाते ती 8. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार सागर सर, कारण अजून देखील एक दिग्गज फलंदाज ज्याने अनिकेतला देखील विसरून चालणार नाहीये. कारण हा मेगा फायनल मध्ये हा संघ खेळतोय ना, तो विक्रांत संघ तो फक्त आणि फक्त अनिकेत आखाड्यामुळे खेळतोय. कारण एका अति सामना त्यांनी आपल्या संघाकडे खेचून आणला होता. तो अनिकेत देखील अजून पॅव्हलियन मध्ये आहे. म्हणजे मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. खूप सारी मजा येणार. जे प्रेक्षक राजा मात्र हे मॅच पाहण्यासाठी आलाय त्याला खूप आनंद भेटणार या मॅच मध्ये, कारण मेगा फायनलचा सामना आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र घरचा रस्ता गाठावा लागला असता. एक धाव मात्र भेटते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. परंतु विक्रांत संघाची जमेची बाजू काय असेल तर मात्र अनिकेत उर्फ जॉन्टी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू अजून बाकी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट जर विक्रांत संघाची असेल तर ती सुहास पवार. कारण सुहास पवारला या मैदानामध्ये कोण ओळखत नाही, कारण ज्याने 8 चेंडूमध्ये 48 धावा देखील बरोबरीत सामना आणला होता तो सुहास पवार अजून बाकी आहे. इथे मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार बघायला भेटणार. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फटका मात्र फिरवला जातोय. इथे चांगला प्रयत्न मात्र केला गेला होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे आणि परंतु इथे चेंडू निघून जातोय. येतोय दर्जेदार जय मल्हार क्रिकेट आयोजित 2026 पर्व पहिल्या मजला धनधनीत चौकार. या 4 धाब्याने धावसंख्या सराव पोहोचते ती 13 वरती. जितच्या बॅटीतून पहिला चौकार मात्र बघायला भेटलाय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येणार, बॉल उचलणार. समीर क्षेत्ररक्षण मात्र करतोय. एक धाब्यावरती समाधान. एक धाब्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 14 या आकड्यापर्यंत. एक चांगलं क्षेत्ररक्षण समीरच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला भेटतंय. एक धाब्याने धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली ती 14. दुसरं षटक चालू असताना पहिले षटक 6 धावा खर्च केल्या होत्या. आता दुसरं षटक पडत असताना धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 8. यावेळेस आडव्या पाठी घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय करत 1 बाउन्स येतोय, कारण चेंडू सांगतोय मला करायची आहे विश्रांती. येतोय दर्जेदार चौकार. मात्र पोहोचल्या गेले 18. नक्कीच 18 धावा झालेल्या आहेत. आणि मी विनंती करील आमच्या त्यांनी सांगितलं होतं की आपल्याकडे पंचांची भूमिका पार पाडली पाहिजे, परंतु पंच आम्हाला मिळतील का? परंतु जे मल्हार क्रिकेट संघाच्या एका शब्दावर त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामधील नामवंत पंच आम्हाला इथे आणून द्या. आणि त्यांनी सांगितलं की जी तुम्हाला मदत लागेल ती मदत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू. अशा सर्व
सर्वांच्या लाडक्या जननी निवासच्या प्रोप्रायटर, त्याचबरोबर या वर्षीच्या विद्यमान नगरसेविका लताताई ढेबे यांचा आपण विशेष सन्मान करतोय. मी विनंती करील आमच्या जय मल्हार क्रिकेट संघाच्या ग्रुपला मनीषा शिंगाडे यांना विनंती करतो की आपले शुभासे लताताई ढेबे यांचा आपण सन्मान करावा. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण 18 चेंडू मध्ये करायच्या 39 धावा. गोलंदाजाच्या मार्गावरती गोलंदाज येतोय आर्य वीरेंद्र कदम, मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. मगाचं षटक अप्रतिम टाकलं गेलं आर्य याच्याकडनं, परंतु आता देखील तशीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होणार का हे मात्र बघावं लागेल. कारण सरासरी प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरीची धावसंख्या मात्र इथे गोळा करायची आहे विक्रांत संघाला. समीकरण आता असं असेल, स्कोरबोर्डवरती धावा गेल्यात ते 18 आणि 18 चेंडू मात्र आता उरले 3 षटकांचा खेळ आणि या 3 षटकामध्ये धावा करायच्या आहेत 39. मॅच कुठेही नाही गेली, मॅच दोन्ही संघांकडे आहे. मॅच कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाकडे जाऊ शकते, कारण मात्र हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. परंतु या मैदानामध्ये वातावरण झालं एकदम गरमागरम. गोलंदाज सज्ज आहे. क्षेत्ररक्षण मात्र काहीच सजवलं जातंय. फलंदाज जीत याच्यासाठी एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जातंय. तिसरं षटक टाकण्यासाठी युवा गोलंदाज आर्य यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित आणि गोलंदाजाला थोडस दंडित केलं जात आहे. वाईट घोषित केलं. एक धाव मात्र भेटते. एक धावेने धावसंख्या मात्र पोचल्या जाते ती 19. अठरा चेंडू 38 धावांचं समीकरण. यावेळेस मात्र एक धाव घेत बाईकची एक धाव मात्र इथे घेतली जाते. धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. 17 चेंडू 37 धावांची गरज. आर्यला देखील माहित आहे जर ही विकेट गेली तर सुहास पवार मैदानामध्ये येईल, म्हणून मात्र ही विकेट घेतल्या नाही गेली. लक्षात घ्या प्रेक्षकांनी, ही विकेट का नाही घेतल्या गेली. यावेळेस मात्र इथे मात्र विकेट मात्र घेतले जाते. इथे मात्र आता भावेशला मात्र बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय, परंतु मैदानामध्ये तो येणार का? तो येतोय, तो आलाय. त्याच्या बॅटीतून मोठ्या धावा भेटणार का? ज्याची वाट बघत होते प्रेक्षक, तो धुवाधार फटकेबाजी करतो. तो फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय. त्याचं नाव आहे सुहास पवार, ज्याने 42 बोलात कर्नाटकामध्ये 92 धावा कुठल्या होत्या. तोच सुहास पवार मात्र मैदानामध्ये येतोय. त्याची बॅट बोलणार का? कारण समीकरण असं असेल. नक्कीच मंगेश, परंतु या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जय मल्हार क्रिकेट संघाचा आधारस्तंभ जरी म्हटलं तरी चालेल, त्याचबरोबर जय मल्हार क्रिकेट संघाच्या माध्यमातून जे काही असेल ते मी पूर्ण करील हे शब्द देणारे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी एक हाती आम्हाला मंडपचं सर्व काही सामान आणि मंडप डेकोरेटर आपण जे बघतोय ते सगळं संपूर्ण खर्च ज्या व्यक्तीने मात्र उचललं आणि जय मल्हार क्रिकेट संघाच्या खऱ्या अर्थाने तो कणा असं म्हटलं जातं, असं रेखाताई चौधरी मॅडम यांचा सन्मान केला जातो. मी रेखाताई चौधरी मॅडम यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि विनंती करतो वनिता शिंगाडे यांना की आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. यावेळेस इथे मात्र रनआउट होण्याची संधी.
त्यांना देखील माहिती आहे, कारण त्यांना माहिती आहे की अनिकेत येईल, कारण अनिकेत भन्नाट फॉर्म मध्ये हे आर्यनला माहिती आहे। डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय, आर्यनला देखील माहिती आहे की हा विकेट गेली तर मात्र अनिकेत येईल। 15 चेंडू 37 धावांची गरज, एक वादळ अजून देखील मैदानामध्ये थांबलंय, परंतु गोलंदाजी आर्यनची मात्र चांगली बघायला भेटते। सुहास पवारला डॉट चेंडू मात्र इथे टाकला जातोय, यावेळेस शॉर्ट चेंडू होता, फटक्यामध्ये आहे वजन आणि सुहासच्या बॅटतून भेटतायत धावा मात्र अर्धा डझन अर्धा डझन अर्धा डझन अर्धा डझन डीजे। डीजे मंगेश आपण पाहिलं ना तर अरफात सुद्धा येणं बाकी आहे, त्याची पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की सगळ्यांना चावू लागली, अरफात ही बाकी आहे, जॉन्टी अजून बाकी आहे। जॉन्टीला ही स्पर्धा लक्की ठरली आहे, जॉन्टीने भरपूर मोठे मोठे षटकार चौकार खऱ्या अर्थाने मारताना आम्ही पाहिलंय, परंतु इथं लेंथ भरकटली आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव मंगेश आपल्याला मिळताना दिसते, परंतु मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते मंगेश, हेच चिन्ह आता दिसून येत आहेत। यस 14 चेंडू 30 धावांचं समीकरण, दबाव गोलंदाजावरती कुठेतरी दबाव दिसतोय, कारण समोर ऐकवान खेळाडू आहे, कल्याण मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू सुहास पवार, ज्याच्या समोर स्थानिक गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय, परंतु नक्कीच आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने यंग गोलंदाज आहे, अस्तित्व टिकवणारा हा गोलंदाज आहे, परंतु मी खऱ्या अर्थाने सहकार्य खूप चांगलं लागलंय या स्पर्धेदरम्यान, परंतु पुढचा बॉल ऑफ साइडला ठोकलाय, चेंडू जाडा सीमा रेषेच्या पार सुवारच्या बॅट मधून येतोय, हा खणखणीत चौकार, परंतु बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य कुंडीबाई रामचंद्र आकाडे मॅडमचा आपण सन्मान करणार आहोत। मी त्यांना विनंती करतो की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। 13 चेंडू 26 13 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे, 13 बॉल 26 ची मदत। वनिताताई यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। 13 चेंडू 26 धावांची समीकरण, हा चेंडू डॉट आला तर मात्र विक्रांत संघावरती प्रेशर, आणि जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र मुकद्दर वॉरियर संघ दबावामध्ये येऊ शकतो। यावेळेस मिसटायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय, येतोय दर्जेदार दर्जेदार चौकार। बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट, येतोय दर्जेदार चौकार। ट्विस्ट निर्माण झाले मंगेश, आता आक्रमक पवित्र आपल्याला दिसून येतोय, सुहासच्या बॅटिंग मधून चौकार षटकारांची बरसात होते आणि सुहासला संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करणारा हा खेळाडू आहे, म्हणून विक्रांत संघ आवर्जून त्यांना 2 खेळाडू आमंत्रित असलेलं बोलवतात आणि त्याचं संधीचं सोनं करणारा हा नक्कीच खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। परंतु मी विनंती करतो पुढच्या पुरस्कारासाठी की ज्यांनी माथेरानमध्ये घोड्यांचं अस्तित्व निर्माण केलं, घोड्यांचं अस्तित्व टिकवून ठेवलं, घोडा हाच आपलं खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि त्यामुळे घोड्यांसाठी मी काही करेल, आंदोलन सुद्धा करेल, परंतु माझ्या घोडेवाले जे स्वारी आहेत ते खऱ्या अर्थाने उपाशी मार नाही झालं पाहिजे, याचं गंभीर खऱ्या अर्थाने सांभाळणारे आशाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। आशाताई कदम यांना विनंती करतो की आपण या अश्वबल संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला नक्कीच माथेरानकरांसाठी दिलासादायक असणार आहे। वनिताताई यांच्या शुभ हस्ते आशाताई यांचा आपण सन्मान करतोय। 12 चेंडू 22 धावांचं समीकरण, गोलंदाजाच्या मार्गावरती गोलंदाज येतोय, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, 6 धावा 3 विकेट महत्वपूर्ण घेतल्या होत्या, तो अर्जुन बांगर गोलंदाजीच्या मार्गावरती, परंतु जे आर्यनने षटक टाकलं आर्यनी तिथे मात्र 17 धावा मात्र इथे कुठल्या गेल्या। आता समीकरण असं होतंय 12 चेंडू 22 धावांचं समीकरण, 2 चेंडू डॉट, सामना
कुठेतरी मुकद्दर वॉरियर संघाकडे जाऊ शकतो. दोन मोठे फटके, सामना विक्रांत संघाकडे. प्रेक्षक मायबाप मात्र हा सामना बसून मात्र इथे बघतोय, कारण प्रेक्षकांना माहिती आहे हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार दिसणार. गोलंदाज सज्ज होतोय अर्जुन बांगर. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे समेन, बॉल उचलणार फेकणार. एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धाव संख्या पोहोचते ती 36. 11 चेंडू धावा करायच्यात 21. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होणार. आता बेस्ट विरुद्ध बेस्ट, कारण गोलंदाजीच्या मार्गावरती अर्जुन बांगर, समोर आव्हान असेल सुहास पवार. इथे कोण ठरणार सरस मात्र हे बघावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय अर्जुन बांगर. यावेळेस मात्र क्लिक केलाय, अप्रतिम दर्जेदार. जशा बंदुकीतून गोळी निघते तशी मात्र सुहास पवारच्या पाठीतूनच चौकार आलाय आणि या 4 धावेने धावसंख्येचं समीकरण असं होतंय. धावसंख्या पोहोचते ती 40 वरती. दहा चेंडू 17 धावांची गरज. इथे मात्र टॉट चेंडू टाकावे लागतील अर्जुन बांगरला जर विक्रांत संघाला प्रेशर मध्ये टाकायचं आहे तर, कारण शेवटचं षटक हा स्थानिक गोलंदाज करणार आहे. हे महत्वपूर्ण षटक असेल हे देखील सुहास पवारला माहिती आहे. आणि या पहिल्या 2 चेंडू मध्ये मात्र धावा आल्या त्या 5. यावेळेस मात्र चांगला फटका आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर रिजवानच्या. येतोय दर्जेदार दर्जेदार, कारण चेंडू सांगतोय सीमारेषेला मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. आणि येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे 13 धावांचं समीकरण. मॅच कुठे होती, मॅच मात्र कुठे घेऊन गेला सुहास पवार. का या खेळाडूला इथे सारखं आमंत्रित केलं जातं विक्रांत संघाकडनं, ते मात्र आपल्या फलंदाजीवरती दाखवून देतोय हा फलंदाज. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, चांगला सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण केली जाते, थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु एकच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. एक धावेने धाव संख्या मात्र पोहोचते ती 45. 8 चेंडू 12 धावांची गरज. जर इथे मात्र हे डॉट 2 चेंडू टाकले तर सामन्यामध्ये एक वेगळा ट्विस्ट मात्र निर्माण होईल, कारण दोन्ही दिग्गज संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. तर एका साईडला असेल मुकद्दर वॉरियर, तर मात्र दुसऱ्या साईडला मात्र पाहताय या मैदानावरती दादागिरी केलेला सिद्ध विक्रांत संघ. यावेळेस मात्र काय फटका मात्र बघायला भेटतोय. जीतच्या बॅटून येणारा हा दर्जेदार 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 येतोय येतोय चौकार. चेंडू 8 धावांचं समीकरण. मॅच कुठं होती, 2 षटकामध्ये मॅच कुठे नेऊन ठेवली सुहास पवार आणि जीतने मात्र. यावेळेस निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय, परंतु ज्यावेळेस चौकार मारला जीतने त्यावेळेस मात्र गोलंदाज अर्जुन बांगरला सांगितलं असेल तू मला रनआउट करत नव्हता, परंतु नंतर त्याने कानात जाऊन सांगितलं क्रिश का गाना सुनेगा क्या, तू क्रिश का गाना सुनेगा क्या. चौकार मारल्यानंतर धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 49. 6 चेंडू 8 धावांचं समीकरण. हा नक्कीच सांगेल जो गोलंदाज असेल शेवटचं षटक टाकण्यासाठी आकिब, ज्याने 6 चेंडू मध्ये 8 धावा देखील बनवून दिल्या नव्हत्या राकेश प्रभू उर्फ पोलाड याला. तोच गोलंदाजीच्या मार्गावरती एक गोलंदाज मुकद्दर वॉरियर संघाला कॉन्फिडन्स असेल या गोलंदाजावरती, कारण हा गोलंदाज कोणत्याही क्षणी कोणताही चेंडू टाकण्याची धमक या गोलंदाजाकडे आहे. हा नक्कीच खऱ्या अर्थाने आकिब जर बघितला तर शेवटच्या क्षणी लढणारा खेळाडू आहे.
कुठल्याही क्षणी सामना फिरू शकतो आणि ही मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते मंगेश. परंतु मी विनंती करतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सामनावीर म्हणून जर्सी उपलब्ध करून दिली ते विद्यमान नगरसेवक किरण अनंत पेमारे यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण लगेच स्वीकार करावा. किरण अनंत पेमारे यांना विनंती करतो की आपण स्वीकार करायचा लगेच. किरण आकाडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. 6 चेंडू 8 धावांचं समीकरण. पहिले डॉट चेंडू प्रेशर वाढू शकतो विक्रांत संघावरती आणि जर पहिल्या 2 चेंडूवरती प्रहार चढवले तर सामना एका हाती विक्रांत संघ आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. पहिले 2 चेंडू कसे पडणार, इथे चांगली गोलंदाजी होणार का? जे आकिबने चांगल्या फलंदाजांना घरचा रस्ता दाखवलाय, आयकॉन खेळाडूंना घरचा रस्ता दाखवलाय, तोच आकिब गोलंदाजाच्या मार्गावरती आहे. तशी गोलंदाजी होणार का? कारण समीकरण असं असेल 6 चेंडू 8 धावांचं समीकरण. परंतु समोर आव्हान असेल सुहास पवार याचं. यावेळेस भन्नाट फॉर्म मध्ये असणारा सुहास पवार स्ट्राईकला असेल. त्याच्या बॅटमधून देखील अतिशय चांगली धुवाधार फटकेबाजी मात्र बघायला भेटली. सुहास पवारने 7 चेंडू मध्ये 27 धावांवरती फलंदाजी करतोय. एका हाती किल्ला लढवण्याचं काम केलंय. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू वरती केला प्रहार. येतोय दर्जेदार नेत्रदीपक चौकार. करतो ऋषी बिरामणे यांना की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रवी कोकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ऋषी बिरामणे यांचा सन्मान करायचा आहे. 4 धावसंख्येची मंगेश गरज असेल. 5 चेंडू 4 धावा. अजून मॅच गेली नाहीये मंगेश. 5 मध्ये 4 पाहिजेत. कुठल्याही क्षणी आकिब हा सामना फिरू शकतो. आकिबनी असे मॅच किती वेळा काढलेले आहेत. जेव्हा कमी धावा असतील तेव्हा आकिबची गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते आणि हेच क्षण आहेत, हेच खऱ्या अर्थाने दिवस असेल की इथं मॅच जिंकून देणं फार गरजेचं असणार आहे. यावेळेस मात्र विजयी फटका मात्र बघायला भेटतोय. मॅच फिनिश केली आहे सुहासने. मॅच विनर का म्हटलं जातं याचं उदाहरण देताना सुहास पवार. मयूर मी एकच सांगेल, तो आला, त्याने खेळून दाखवला, त्याचा खेळ दाखवला. सर्व प्रेक्षकांची ज्यांनी मन लुटली तो सुहास पवार ऑन फायर. एका हाती आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र घेऊन गेला. वैयक्तिक धावा केले या फलंदाजाने. चीअर्स, थँक्यू. 9 चेंडू मध्ये 33 धावा. राकेश कुकळे यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राकेश कुकळे, नरेश आकाडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. माथेरान प्रीमियर लीग चे आयोजन जे केले, जर कुठल्या खेळाडूला फॉर्म भरायचे असेल तर त्यांनी इथे देखील अक्षय परबशी संपर्क साधायचा आहे. सुभाष भोसले यांनाही विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सुभाष भोसले, त्यांनी जाऊ नका. आणि चॅम्पियन ठरला जय मल्ला संघाच्या या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला बलाढ्य असा विक्रांत संघ. विक्रांत संघाने या वर्षी देखील या क्रिकेटच्या अंगामध्ये हा 3रा विजय संपादन केलाय आणि एक यजमान संघामधून पुन्हा एकदा माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावर आपलं नाव कोरलंय तो विक्रांत संघ या स्पर्धेचा चॅम्पियन. TJ